जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप. सगळ्या आपण निकालाच्या गोष्टी पाहिल्या. महायुतीला झटका बसला आणि तो झटका देण्याच्या मागचा सगळ्यात मोठा हात कुठला असेल किंवा तो आहे असं मी तरी वैयक्तिक मानतो, तो म्हणजे जरांगे पाटील. ज्या जरांगे पाटलांनी मराठ्यांचा संपूर्ण एल्गार या महाराष्ट्रामध्ये उभा केला, ज्या जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ज्या समाजामध्ये स्फुल्लिंग पेटवून आरक्षणाच्या सगळ्या विषयासाठी मराठा समाजाला पेटवून काढलं किंवा ढवळून काढलं, या सगळ्या संघटनेची ताकद जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये दाखवली. आणि मराठा समाज काय करू शकतो, मराठा समाज जर रोषाला पेटला तर तो कुठल्या सत्यांचे बदल घडवू शकतो, या सगळ्या गोष्टींची मला असं वाटतं सुरुवात जरांगे पाटलांनी करून दाखवली. भले जरी त्यांनी खासदारकीला सांगितलं असेल की मला या राजकारणाशी घेणं देणं नाही, पण हे देखील स्पष्ट झालंय आणि हे 100% स्पष्ट झालंय की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रातला जो विधानसभेचा सगळा जो पुढे पसारा येऊन मांडलाय, याच्यामध्ये जरांगे पाटील सत्तांतर करतील. जरांगे पाटील महायुतीला, महाविकास आघाडीला, कुठल्याही राजकीय नेत्याला धुळीस मिळवू शकतात, एवढं मात्र इथं स्पष्ट झालंय. कारण मराठा समाजाची ताकद महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे, हे पुन्हा एकदा आपल्याला दिसून आलंय. कारण झालंय कसं, आरक्षणाच्या सगळ्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या दोघांची चुरस होती. पण मागच्या बाजूला अनेक जण म्हणतात की शरद पवार यांना सगळ्या गोष्टी चालवत होत्या. पण जे दिसतंय समोर त्याच्यावर लोकांनी रोष दाखवलाय. मागे काय चाललंय, कसं चाललंय याच्याविषयी लोकांनी काही, मला असं वाटतंय, बघितलेल्या गोष्टी नाहीयेत. पार्श्वभूमी त्याची काही माहिती करून घेतलेली नाहीये. त्यामुळं अचानक कुठेतरी शरद पवारांना ही सगळी मतं वळालेत किंवा महाविकास आघाडीला ही मतं वळालेत. आणि खास करून जरांगे पाटलांच्या शब्दाची ताकद आपल्याला पाहताना मिळते. कारण देवेंद्र फडणवीसांना पाडा, एकनाथ शिंदेना पाडा, या महायुतीना, नरेंद्र मोदींना हे जे काही गोष्टी जरांगे पाटलांनी बोलल्या होत्या, त्या गोष्टीला समाजाने फार, मला असं वाटतं, चांगल्या सकारात्मक पद्धतीने घेतलंय. कारण महायुतीच्या एवढ्या सगळ्या जागांची आणि मतांची गळती लागणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि फार धोक्याची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांसाठी, खास करून देवेंद्र फडणवीसांसाठी. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल? कारण जरांगे पाटलांना जर तुम्ही हलक्यात घेत असाल तर बाबांनो घेऊ नका. कारण एका समाजाची ताकद त्यांच्या मागे आहे. काय कुठला काय समाजसेवक नाही किंवा राजकारणी नाही, तो एक समाजाच्या एक महत्त्वाच्या विषयावरती तो माणूस उभा आहे. त्याच्यामुळं जरांगे पाटलांचा, एकनाथ शिंदे साहेब म्हणले होते ना की कसा कार्यक्रम केला, तोच कार्यक्रम जरांगे पाटलांनी यांचा केलेला दिसतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला या सगळ्या सत्ताधीशांना सुरुंग लावण्याचं काम जरांगे पाटील करतील, यात काही मला तरी शंका वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? आवर्जून कळवा. कारण जरांगे पाटील आणि मराठा समाज जर पेटून उठला तर कित्येक सत्तांतर एका मिनिटात आणि एका सेकंदात बदलू शकतात. एवढी मोठी ताकद हा समाज ठेवतो. त्या समाजाला कुठेतरी, मला असं वाटतं, बगल देण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या महायुतीच्या सरकारनं केलं. आणि त्याचा सगळ्यात मोठा राग आणि त्याचा रोष या सगळ्या मतांमधून दिसताना तुम्हाला पाहायला मिळतोय. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल? मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.